मजा आएगा ना भिड़ो। रुको जरा, सबर करो। ओके, तर भावानो तुम्हाला आजचा वाला डेमो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भावानो. तर तुम्हाला आजचा डेमो व्हिडिओ जे ते आवडलाच असणार भावानो. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन आला असेल चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. तर कमेंट करायला अजिबात लाजायचं नाही भावानो, कमेंट वगैरे करू टाकायचं. तर भावानो आजचा जे ते व्हिडिओ तुम्ही जे ते शेवटपर्यंत बघायचा आणि खतरनाक प्रकारे सांगणार आहे की मी तुम्हाला कशा प्रकारचा ॲपचा व्हिडिओ जे ते एडिट करायचा. तर भावानो फुल CC प्रीसेटवरती आजचं जे ते कडक स्टेटस जे ते बनवणार आहे. तर बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज असणार, ते ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर भावानो सिम्पली जे ते मटेरियल वगैरे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. भावानो डिस्क्रिप्शन त्या चेक करून घ्या. तर तुम्हाला जे ते आजचे अलाइट मोशन ॲप जे आहे ते ॲप तुम्हाला तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे. डाउनलोड करून ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचे इंटरफेस दिसणार आहे. तर भावानो व्हिडिओ जे ते खूप छोटा आणि खतरनाक होणार आहे. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका भावानो. व्हिडिओला एक लाईक पण करून टाका. तर भावानो जे ते प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्टचं ऑप्शन असणार आहे. तुम्हाला इथे CC व्हिडिओ क्लिप बिटमार्क प्रोजेक्ट दिसत आहे आणि CC इफेक्ट जे ते दिसून जाणार आहे. तर हे जे ते दोन प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून. तर इम्पोर्ट करून झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला बिटमार्क वगैरे मी लावून दिलेले आहे आणि जे ते इफेक्ट वगैरे मी ऑलरेडी जे ते ॲड करून दिले. तर तुम्हाला फक्त जे ते व्हिडिओ क्लिप इथे ॲड करायचा आणि तुमच्या स्वतःचे इंस्टाग्रामचे लोगो वगैरे ॲड करायचे. तर फक्त तुमचा स्टेटस येते फक्त 5 मिनिटात जे ते खतरनाक प्रकारे बनवून रेडी होईल. तर तुम्हाला ॲड करण्याची प्रोसेस जे आहे ते मी इथे सांगतो. तर भावानं फक्त ते आपल्या फर्स्ट ग्रुपवरती टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि इथे जे ते तुम्हाला अशा पद्धती एक रेक्टँगल जे ते दिसून जाणार आहे. त्या रेक्टँगलवरती टच केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये आल्यानंतर या जे इथे नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचे ते व्हिडिओ क्लिप तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. तर हे जे ते व्हिडिओ क्लिप तुम्ही कोणत्या पण इथे ॲड करून घ्यायचे, एक एक करून तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथे ॲड करून घ्यायच्या. जसे फॉर एक्झाम्पल मी इथे जे ते अशा पद्धतीचे ॲड करून घेतो. तर बघू शकता वाहनीचे अशा पद्धतीचे ॲड करून झाल्यानंतर इथे अशा पद्धतीचे आपले व्हिडिओ क्लिप जे ते दिसून जाणार आहे. तर तुम्ही जे ते सर्व एक व्हिडिओ क्लिप जे ते अशा पद्धतीचे ॲड करायचा. जे ते दोन व्हिडिओ क्लिप असणार आहे भावानं, ते दोन ग्रुपले ते मी ॲड करून दिलं कारण की जे ते चांगल्या पद्धतीने जे ते सेट होत नव्हते. त्यामुळे मी तिथे ग्रुप जे ते 2 ॲड करून दिले. जे तर थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत भावानं जे ते आपण हे बनवण्यात लेअरमध्ये. त्यामुळे मी ते 2 लेअर जे ते ॲड करून दिले. फर्स्टवरल्या लेअरवरती टच केल्यानंतर इथे एडिट ग्रुपमध्ये झाल्यानंतर रेक्टँगलवरती टच करायचं आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन नावाच्या सिलेक्ट मीडिया म्हणून जिथे नाव आहे त्या नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून जे ते तुम्ही कोणती पण व्हिडिओ क्लिप इथून ॲड करून घ्यायची. तर ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे अशा पद्धतीचे ॲड झालेली बघायला मिळेल. तर अशा पद्धतीचे ते सर्व जे ते व्हिडिओ क्लिप तुम्ही इथं ॲड करून घ्यायच्या. तर जेवढ्या पण व्हिडिओ क्लिप असतील भावनो तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ क्लिप जे ते ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही ॲड करून घ्या भावनो. तर ॲड करून झाल्यानंतर सिम्पली तिथे आपल्याला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर CC इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे ते 3 आपले CC इफेक्ट जे ते मिळून जाईल. तर त्याच लेअरवरती अशा पद्धतीचं टॅप करून राहायचं भावनो आणि प्लस आणि बॉक्स लेअर दिसत आहे ते कॉपी लेअर करून घ्यायचा. तर कॉपी लेअर करून बॅक यायचं आपल्या मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये. इथे अशा पद्धतीचं आल्यानंतर इथे जे ते डबल त्याच ऑप्शनमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. म्हणजे इथे पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट करून झाल्यानंतर इथे अशा प्रकारचे ते तुम्हाला दिसून आहे. तर लेअर लांब झाले नाही त्यामुळे जे ते त्या लेअरवरती टच करून टायमिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन यावाल्या सुद्धा आपण असे जे आपले जे ते लांबून घ्यायचं. बघू शकता टायमिंगच्या ऑप्शनमध्ये, घड्याळाच्या ऑप्शनमध्ये अशा पद्धतीचे लांबून घ्यायचं. तर तिन्ही जे ते लेअर आहे जे तुम्ही लांबून घ्यायचे भावानं. तर खूप सिंपल पद्धतीने जे ते आपण स्टेटस बनवणार आहेत. तर अशा पद्धतीने जेवढ्या पण तुमचे जे लेअर असतील ते अशा पद्धतीने ते ॲड करून घ्यायचे. व्हिडिओ क्लिप वगैरे खतरनाक प्रकारे व्हिडिओ बनून जाईल. तर आता जे तुम्हाला याच्यावरती तुमचे इंस्टाग्राम लोगो वगैरे ॲड करून घ्यायचे. तर ॲड करून घ्या भावानं. तर मी जे ते ॲड करत बसत नाही कारण की
टाईम वगैरे होऊन जाईल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काय जास्त वेळचा बघत नाही. त्यामुळे आपण जे ते मी ॲड करून दाखवत नाही. तुम्ही तुमच्या मनाने तुमचे कुठं पण इन्स्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे. तर जस्ट ॲड करून झाल्यानंतर आपल्याला जे ते आता खतरनाक प्रकारे स्टेटस बनून जाईल. तर असेच जे ते मी सांगितलेले स्टेप जे ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायची भावनो, कारण की मी सांगितलेले स्टेप तुम्ही या ग्रुप लेअरवरती टच करून जे ते सर्व जे ते आपले व्हिडिओ क्लिप जे ते ॲड करून घ्यायच्या. तर हा जे ते सॉन्ग जे ते इंस्टाग्रामला ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही हा जे ते स्टेटस बनवून तुम्ही अपलोड वगैरे करू शकता भावनो. ते खूप साऱ्या व्ह्यूज आणि लाईक तर मिळून जातात, तर त्यात काय विषय नाही. तर तुम्ही जे ते अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा, आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा भावनो, कारण की असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल तुम्हाला बघायला मिळणार. तर भावनो फक्त जे ते आता स्टेटस जे ते बनवून रेडी झाले, तर पूर्णपणे आपल्याला आता जे ते सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला एक सेव्हचा ऑप्शन आहे वरती राईट साईडला. त्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर आपला जे ते एक्सपोर्टवरती बटनावरती टच करून द्यायचं, कारण की फुल HD मध्ये आपला स्टेटस बनवून रेडी जाईल. तर भावनो आजचा व्हिडिओ जे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर जे नवीन आला असेल चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा भावनो. असेच जबरदस्त आणि कडक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळणार आहे. तर भावनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती आहे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर जे नवीन आला असेल चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक वगैरे करायला नसेल लाईक करा, आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही भावनो, कारण की कमेंट वगैरे केल्यानंतर खूप सारे तिथं मी तुम्हाला जे ते रिप्लाय करणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.